तुमचा व्यवसाय अजूनही लोकांपर्यंत पोहोचत नाहीये? आता चिंता नको. टाइम्स ऑफ महाराष्ट्रवर करा तुमच्या व्यवसायाची जाहिरात आणि पोहोचा हजारो ग्राहकांपर्यंत. ब्रँड वाढवा, विक्री वाढवा आणि मिळवा नवी ओळख. आजच संपर्क करा 78 87 77 66 68. सध्या पुण्यामध्ये RMC प्लांट जो आहे तो एक मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. एकीकडे RMC असोसिएशन विरुद्ध स्थानिक नागरिक असा जो वाद आहे तो निर्माण झालेला आहे. RMC प्लांटच्या जे असोसिएशनचं म्हणणं आहे की आमच्यासाठी कुठली नियमावली नसल्यामुळे आम्ही कुठल्या नियमांच्या आधारे काम करावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे स्थानिक रहिवासी जिथे राहत असतात, तर नागरिक राहत असतात, तिथे RMC प्लांट उभारणं हेच चुकीचं आहे असं या इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आता सिंहगड परिसरातील स्थानिक नागरिक आहेत, ज्यांचं असं म्हणणं आहे की तिथे RMC प्लांटमुळे आमचं राहणं जे आहे ते मुश्किल झालेलं आहे. आपल्यासोबत महिला आहेत. आपण सुरुवातीला महिलांपासून सुरुवात करूया. ताई, काय सांगाल की RMC प्लांट तुमच्या इकडे आहे, ज्याच्यामुळे तुमचं राहणं जे आहे ते तिथं अत्यंत कठीण झालं? हां, मी प्रयाजा सिटीची रहिवासी आहे. गेले 10-12 वर्ष आम्ही यासाठी लढतो आहे की हे RMC प्लांट बंद व्हावे, पण राजकीय लोकांचा वरदहस्त यावर असल्यामुळे त्याच्यामध्ये यत्किंचितही काही फरक पडलेला नाही आहे. आम्ही तिथले रहिवासी आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टींशी लढतो आहे, पण आम्हाला त्याला काही यश मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष घालून लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी हीच आमची कळकळीची विनंती. राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाई होत नाही, नेमकं कोण आहे बरं? थोडंसं काही सांगू शकाल? नाही, आता नाव मला असं घेता येणार नाही, पण म्हणजे जसं मी याच्या आधी पण सांगितलं होतं की मेधाताई कुलकर्णीमध्ये आल्या होत्या आणि तेव्हा PMC सोबत त्यांनी संपर्क पण केला. तेव्हा त्यांनी कमिटमेंट्स पण केल्या की हे लवकरात लवकर होईल. तेव्हा आम्हाला असं वाटलं की चला आता काम होतं आहे, पण अचानकपणे चित्र पलटलं आणि ते रात्रीतून पलटलं. सो हे असं सहजासहजी नाही होऊ शकत. याच्यामध्ये पॉलिटिकल जबरदस्त याच्यामध्ये हस्तक्षेप आहे आणि त्यांचा फुल पाठिंबा आहे. सो त्यांना लाज वाटायला पाहिजे. इकडे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की वीज आहे, पाणी आहे, या बेसिक गरजा आहे. अहो, श्वास ही तर बेसिक गरज आहे, बरोबर. हवा तर नीट मिळायलाही पाहिजे. आणि लहान लहान मुलं आहेत. हो, म्हणजे मला स्वतः श्वसनाचा त्रास आहे, मला स्वतः अस्थमॅटिक आहे मी, आणि मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत, 5 म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष या वयोगटातली मुलं आहेत. आमच्या इथे सिनियर सिटीझन आहेत. आणि खरोखर म्हणजे साधी एवढीशी मागणी पण आमची पूर्ण होऊ नये की आम्हाला साधी हवा हवा आहे, आम्हाला दुसरं काहीच नको आहे. आणि आमच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये इतके जवळ आहेत ते प्लांट की अक्षरशः रात्रीच्या वेळी सगळीकडे सिमेंट पसरलेलं असतं, सगळ्या वातावरणामध्ये काळं झालेलं. तर प्लांट बंदी त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडून प्लांट जे आहे ते बंद असतील अनिश्चित काळासाठी, जोपर्यंत नियमावली बनत नाही. मग त्याचं काय झालं तेच मला कळत नाही की का असं होतं. याचं उत्तर तर आमच्या इकडे नाही. बरेचसे असे सिमेंट प्लांट आहेत की जे बंद झालेले आहेत, पण आमच्या एरियामध्ये असं काय होतंय, कुठे पाणी मुरतंय, कोणाचा हस्तक्षेप आहे, पहिले त्या व्यक्तीला शोधून काढा तुम्ही आणि त्याच्यावर कारवाई करा. आणि PMC जे नेते आहेत, जी हायर ऑथॉरिटी आहे, त्यांच्यावर सुद्धा जबरदस्त कारवाई झाली पाहिजे. आणि नाही झाली तर आम्ही ती करून घेऊ. आम्ही नाही खुर्चीवर बसू देणार त्यांना, जे लोक आम्हाला अशा पद्धतीने त्रास देतील. आणि ते जे पॉलिटिकल लीडर आहेत ना, वोटिंगच्या वेळी आम्ही त्यांना दाखवून देऊ. रात्रीच्या वेळी प्लांट चालू आहेत, पण त्यांच्याकडून असं घोषित करण्यात आलं होतं की आम्ही अनिश्चित काळासाठी आमचे प्लांट बंद करतोय म्हणून. आपण थोडंसं जर बघितलं तर ज्यावेळेस असोसिएशननी त्यांनी सांगितलेलं होतं की एक त्यांच्यासाठी नियमावली तयार करेल, नियमावली नाही, परंतु म्हणणंच हे चुकीचं होतं. कारण हा सगळा जो अखत्यारीत जास्त मूळ येतो तो पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अंधार येतो. मग अशी आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बघितलं, त्या भागातलं पोल्युशन जे आहे ते जवळजवळ 300-350 याच्यामध्ये आहे. आत्ता या सरांनी पण तुम्हाला आदेश दाखवलेले पोल्युशन कंट्रोल 2 वर्षापूर्वीचे आहेत की हे प्लांट बंद करण्यात यावे, आणि त्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या होत्या PMCच्या, परंतु कुठलीही कारवाई होत नाही. आत्ता ती जी मागणी करतायत की आम्हाला नियमावली नाही, परंतु आत्ता तुम्हाला तर आत्तापर्यंत तुम्हाला कोणी नियम पाळू नका असं कोणी सांगितलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, हा त्यांचा दबाव तंत्राचा भाग आहे की जेणेकरून बंद ठेवायचं आणि त्यांच्यावर कारवाई कशी थांबवता येईल. परंतु मला या निमित्ताने हे सांगायचं आहे, तुम्हाला तुमची जी काही नियमावली बनवायची, जी कधी बनवायची ती बनवा, परंतु अगोदर जे स्थायी समितीने सांगितलेलं आहे की हे जे RMC प्लांट आहेत बेकायदेशीर, ते पहिले महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हलवा, पहिली ती कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आमची आहे. त्याच्यानंतर म्हणजे काही असोसिएशनच्या मागण्या असेल ते त्यांनी नंतर बघावे.
पालिकेचाच निर्णय एका पालिकेतल्याच अधिकाऱ्याने बाहेर फोडला होता. वडगावमध्ये असेल, धायरी असेल, लोहगाव असेल, इथे रात्रीच्या वेळी RMC प्लांटवरती कारवाई करण्यात येते. मात्र पालिकेतील एका अधिकाऱ्याने ही माहिती फोडली आणि कारवाई तिथली झाली नाही, त्वरित थांबवली गेली. मग पालिकाच कुठेतरी याला जे RMC प्लांट ज्यांचे आहेत त्यांना सपोर्ट करते असं नाही वाटत? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण त्या दिवशी मेधा कुलकर्णी जेव्हा आल्या होत्या त्या दिवशी तिथे पालिकेचे 3 अधिकारी आले होते आणि ते 3 अधिकारी आमच्या समोरच त्या 3 अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ताई आत्ता सध्या यांना देण्यासाठी नोटीस आहेत, मी त्वरित कारवाई करतो, ह्यांचं पाणी बंद करतो आणि हे लवकरात लवकर प्लॅन्ट बंद करण्याची आम्ही आदेश पण देतो. हे पण त्यांच्याशी डिस्कशन झालं. पण माहीत नाही की पुढं काय झालं. 2 दिवसानंतर मला वाटतं त्या असोसिएशननी एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्याच्यानंतर हे चित्र पालटलं आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग त्यांनी सांगितलं की आम्ही हे आता प्लांट बंद करणार आहोत, म्हणजे आम्ही सप्लायज देणार नाही किंवा कोणाला हे माल देणार नाही किंवा आम्ही तयार करणार नाही. पण हे असूनसुद्धा रोज रात्री तिथे प्लांट चालू आहे. कारवाई का थांबवली गेली बरं? कोणाचे अधिकाऱ्याने देखील सांगितलं की मला वरिष्ठ अधिकारी ते वरिष्ठ अधिकारीच राजकीय आहेत. वरच्या राजकीय अधिकाऱ्यांनीच त्यांना सांगितलेलं की हे बंद करायचं नाही आहे, ह्याच्यावरती आता स्थगित कारवाई करायची नाही आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांनी ते नावं घेण्यात हे नाही आहे, पण ते नगरसेवक आहेत आणि काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, सगळेजण आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यात ती जी कारवाई पहाटे थांबलेली होती ती आम्हाला दुसऱ्या दिवशी, कारण बातम्या ज्यावेळेस वृत्तपत्रामध्ये आल्या त्यावेळेस कळालं की रात्रीतून ही कारवाई होणार होती. महानगरपालिकेचे सगळे जे काही आपले पत्रकार मित्र आहेत त्यांनी या सगळ्या बातम्या दिल्या. शुक्रवारी पहाटे कारवाई होती, परंतु एक अधिकाऱ्याने टीप दिली आणि वरून फोन आला तो राजकीय. आता ही नावं कोण आहेत अधिकारी, आमची मागणी या निमित्ताने दोन्ही पण आहेत. म्हणजे प्रेस नोटमध्ये बघितलं तर हा अधिकारी कोण की ज्यांनी टीप दिली तो शोधून काढावा आयुक्तांनी आणि त्याच्यावर कारवाई व्हावी. त्यानंतर वरून कोणाचा आदेश आला याची चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी हे जे काही पॉलिटिकल जे काही कोणी हे जे प्रेशर केलेलं असेल त्याच्यावर कारवाई करावी, अशी पण या निमित्ताने आम्ही ही सगळी मागणी करतो. असं तर नसेल की तुला मी मारतो तू रडण्याचं नाटक कर पालिकेकडून असं काही दाखवण्याचं? अगदी माझ्या तोंडचे शब्द घेतलेत ताई तुम्ही. मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, हीच आता प्रशासनाची आणि राजकीय लोकांची सध्याची स्ट्रॅटेजी आहे. कारण 6 महिन्यापूर्वी जेव्हा पोल्युशन बोर्डाने हे सगळे बेकायदेशीर जे प्लॅन्ट आहेत हे कॉर्पोरेशननी बंद करावेत असे आदेश दिले होते, ह्याचा आदेश राहुल मांडे यांनी मगाशी दाखवला. त्याच्यानंतर महानगरपालिकेने त्यांचं तात्पुरतं पाणी बंद केलं, त्यांचं MSEBनी वीज तोड केली. पण ते प्रकल्प आता जनरेटरवर चालू आहेत आणि बोरच्या पाण्यावर चालू आहेत. ते जोपर्यंत तुम्ही भुईसपाट करणार नाही तोपर्यंत हे प्लॅन अखंड चालू राहणार आहेत आणि हे सगळे आमच्या जीवावर बेतते. त्याचा राजकीय लोकांना काहीही फरक पडत नाही आहे आणि तो पडणारही नाही आहे. त्यामुळे फक्त आम्हाला एकच आशास्थान आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी ह्यात लक्ष घालावं अशी आमची नम्र विनंती आहे. नक्कीच सिंहगड रोड परिसरातील आपल्यासोबत हे नागरिक होते, तिथले स्थानिक रहिवासी हे आहेत आणि तिथे RMC प्लांटमुळे कशा प्रकारे ह्यांना त्रास होतो आहे, श्वसनाचा त्रास असतील, कॅन्सरचे जे त्रास असतील, अशा प्रकारची शक्यता देखील उद्भवण्यात येते, अशी शक्यता त्यांनी वर्तवण्यात येते. त्याच्यामुळे एकीकडे पालिका, तिथले राजकीय जे नेते असतील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे आता ही RMC प्लांट जो आहे तो पूर्णपणे शहराच्या बाहेर आता हलवला जातो का, तशा प्रकारे खासदार मेधा कुलकर्णी असतील यांनी देखील पाहणी केल्यानंतर हा पूर्ण जे RMC प्लांट आहे ते उपनगराबाहेरच गेलेत पाहिजेत असं एक प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्याच्यामुळे आता या RMC प्लांट विरुद्ध स्थानिक नागरिक असा वाद जो आहे तो सध्या पाहायला मिळतो आणि याच्यावरतीच आता पालिका, नेमकं पालिका असतील, आयुक्त असतील, काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.